The Lord is delivering you प्रभू now. तुम्हाला आता सुटका देत You आहे. tension, सगळं you टेन्शन, worry, काळज्या leave in Jesus' name. यांना येशूंच्या नावात Leave in सोड. Jesus' name. सोड यांना. Come on, say now. म्हणा आता, Say, devil, म्हणा सैताना leave my mind माझं मन सोड in the name of Jesus. येशूंच्या नावात. Say, म्हणा leave my mind in the name of Jesus. माझं मन येशूंच्या नावात सोड. Say, spirit of fear, म्हणा भीतीचा आत्मा leave me in Jesus' name. सोड मला येशूंच्या नावात. Spirit of anxiety, leave me in Jesus' name. चिंतेचा आत्मा सोड मला येशूंच्या नावात. Say, I will not worry. म्हणा मी काळजी नाही I करणार. cast all my care upon Jesus माझ्या सगळ्या काळज्या मी येशूंवर टाकत आहे, because He cares for me. कारण येशूंना माझी काळजी आहे. Lord, प्रभू this is my burden. हे माझं ओझ आहे, This is my issue. माझं हे सगळं मॅटर This झालेलं is आहे. my trouble. मला हा त्रास होतोय. You have to take care. तू मला सांभाळ. I love you. माझं तुझ्यावर प्रेम I आहे. come to church मी regularly. नियमित चर्चला येत I आहे. believe in you. माझा तुझ्यावर विश्वास I आहे. trust in you. माझा तुझ्यावर भरोसा आहे. I do what I have to do. जे मी करायला हवं ते मी करत आहे. I'm faithful to you. मी तुझ्याशी विश्वासू आहे. Lord, प्रभू please help me. प्लीज मला मदत कर. Help me out of this trouble. या सगळ्या त्रासातून मला बाहेर काढ. Help me out of this issue. या सगळ्या मॅटर मधून मला बाहेर काढ. It is troubling my mind. मला त्रास होतोय देव बाप्पा. It is giving me sleepless nights. मला झोप येत नाहीये रात्रीची. It is affecting my relationship. माझ्या नात्यांवर परिणाम होत आहे. It is affecting me in my workplace. माझ्या नोकरीवर परिणाम होत आहे. I don't want it that way, नकोय Lord. मला हे सगळं प्रभू. I want joy. मला आनंद I हवाय. want peace. मला शांती I हवी. want happiness. मला खुशी हवी I आहे. want things to move correctly for मला me. गोष्टी नीट व्हायला हव्या. Please help me. प्लीज मला मदत My कर. enemies are after me. माझे शत्रू माझ्या मागे आहेत. This is my trouble that माझा I'm going त्रास आहे through. ज्यातनं मी जात आहे. Help me. मला मदत कर प्रभू. Thank you, Father. माय लॉर्ड प्लीज हेल्प मी. I believe माझा विश्वास आहे. you have heard my prayer. तू माझी प्रार्थना ऐकली आहे. Now I thank you. आता मी तुझे आभार I मानतो. thank you तुझे आभार मानतो. that you have heard and answered my तू prayer. माझी प्रार्थना ऐकून मला उत्तर दिलंस. I thank you तुला धन्यवाद that I'm going to see the result. की मला याचा परिणाम दिसणार I आहे. thank you. तुझे आभार मानतो. There is a solution for it, Lord. या सगळ्याला उपाय आहे And there is a solution with you. आणि तुझ्याकडे तो उपाय आहे. And I'm going to see it. रबा शंतोरिका रामायण But बघणार आहे. before I see it, मी बघणार आहे आणि बघण्या अगोदर I will thank you. मी तुझे आभार Say, मानणार I आहे. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. I thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. You have heard my prayer. तू माझी प्रार्थना ऐकली. You have answered my prayer. तू माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलंस. Amen and amen. आय थँक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. आमेन 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 आमेन. Now, where is your burden? आता तुमचं ओझं कुठे गेलं? With Jesus. येशूंकडे गेलं. So you have to go from this place empty. इथून जाताना रिकाम होऊन जायचं. Only carry the grace of God. फक्त देवाची कृपा गोळा करून जायचं. God has seen your tears. देवाने तुमचे अश्रू पाहिलेले आहेत. Nobody will understand your anxiety except you. तुझ्याशिवाय तुझा त्रास कुणाला कळणार नाही. And the second person is Jesus. तुझ्याशिवाय तुझा त्रास फक्त तुला आणि दुसरं म्हणजे येशूला कळेल. And you don't need to confess it to the whole world. अख्ख्या जगाला तू सांगायची पण गरज नाहीये की ब्रदर टेंशन चल रहा, किसी को मत बोल क्या चल रहा है. Because you don't know how many are for you and how many are not for you. तुला काय माहितीये कोण तुझ्यासाठी आहेत आणि कोण तुझ्या अगेन्स्ट आहेत. One person who is 100% for you, it is Jesus. 100% एक माणूस जो तुझ्यासाठी आहे तो येशू आहे. त्याचं मी गॅरंटेड सांगेन.